पण पूर्ण मौन. कुणी आता बोलायचं नाही. बुद्धांचं स्मरण करायचं आहे. त्यांच्या स्मृती, बनतेंच्या स्मृती, बाबासाहेबांचं स्मरण करायचं आहे. आणि चंद्रमन 2 वेळा आपण करू आणि नंतर गोळीने आपण बाहेर जाणार आहोत. आपली शब्द घालायचे आहे. किती उभं राहा इकडे गोळीने बोलायचं. पलीकडे जा, खुर्ची उजा पडशील फक्त. खुर्ची उजा तिथं मग बरोबर होते. हां उधर फक्त. हां पडशील उभा राहा. हां बस इथून चांगलं येते. मी येतो का? येते. हां इकडे बघा. हां फोटो काढतो. इकडे बघा सावंत काका, इकडे बघा. ओके, प्रत्येकाचा फोटो बी काढतो, शूटिंग बी. ओके हां या. हां धम्मक्रांती शिबिर. सर्व राजगृहमध्ये राहणारे हे सर्व रहिवासी इथं आलेले आहेत शिबिरार्थी म्हणून. धम्ममित्र विशालजी खरात सर, धम्मक्रांती शिबिरामध्ये आलेले सर्व श्रावस्ती नगरीचे सर्व धम्ममित्र प्रकाश कांबळे तात्या, धम्ममित्र विश्वास सावंत, या धम्मसाहिका कपिलवस्तू नगरीचे हे सर्व रहिवासी बुद्ध नगरीत आपलं सहर्ष स्वागत. धम्ममित्र लादे सर, कपिलवस्तू नगरीतील सर्व रहिवासी हे सर्व इकडे आलेले आहेत. संघमित्रा नगरमधले सर्वच रहिवासी धम्मक्रांती शिबिरासाठी विशेष पूजेसाठी इकडे आलेले आहेत. धम्ममित्र सावंतताई, अपर्णाताई, सर्वच धम्मचारिणी, अभयाज्योती मार्गदर्शिका, सीमाताई कांबळे, जेतवनातील सर्व नगरीतील रहिवासी विशेष पूजेसाठी इकडं उपस्थित आहेत. त्यांचं धम्मक्रांती या परिसरामध्ये जेतवन नगरीतील सर्वच रहिवासी ताई, त्याचबरोबर धम्ममित्र ज्येष्ठ धम्ममित्र मिलिंद कांबळे सर, धम्ममित्र भीमराव दसके सर, कांबळे सर, त्याचबरोबर सर्व रहिवासी श्रावस्ती नगरीचे सर्व रहिवासी इकडे आलेले आहेत. जय भीम टायगर ही आलेले आहेत. धम्मचारी संघादित्य यांचंही आगमन या नगरीत झालेलं आहे. धम्मचारी अनोमादित्य, धम्मचारी अमोघादित्य, धम्ममित्र देवकांत मावशी खास पाटणवरून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. तिकडून जायचं का आपल्याला? धम्ममित्र प्रवीण दसके, किशोरजी जाधव सरांचे चिरंजीव किशोर जाधव सर, जगताप मावशी धम्ममित्र याही आलेले आहेत. अनुमादित्य या सावकाश. या हां चला चला चला. श्रावस्ती नगरीचे सर्व या ताई. हे बोधिवृक्षाच्या तिकडे जायचंय का आपण ना दीदी? कोण आहे? बोधिवृक्षापासून यायचंय ना? नाही असं धरतो की हां बॅटरी वगैरे आणि हां बुद्ध येणार आहेत अशी कल्पना करायची. बुद्ध येणार आहेत, बुद्ध बाबासाहेब येणार आहेत अशी एक बोधिवृक्षाच्या तिथून असं एक कल्पना करायची. चला गोल झाला. आपल्याला सूचना केली की आपण
पूजास्थानात जाईपर्यंत मौन पाळायचं आहे. बुद्ध नगरीत सहर्ष स्वागत. बोधिवृक्षाकडे पाठ नाही करायचं. मोठा करा ना गोरे. बोधिवृक्ष बोधिवृक्षाकडे पाठ नाही करायचं. दुसरा गोल करा. दुसरा गोल करा. या इकडे इकडे तुम्ही दोघे वर धरा पाठी. 2 गोल करा. या मागे या चला. कपिल वस्ती नगरीतील रहिवाशी राजगृहातील हे रहिवाशी दिसत आहेत. कपिल वस्तू नगरीतील धम्मक्रांती शिबिरासाठी आलेले रहिवाशी. श्रावस्ती नगरीतील रहिवाशी. हो काढतो. श्रावस्ती नगरीतील हे सर्व रहिवाशी आनंदित आणि प्रफुल्लित होऊन विशेष या पूजेसाठी इकडं हे सर्व नटलेले थटलेले सर्व धम्मक्रांती परिसरात हे आलेले सर्व बालमित्र. प्रवीणजी दसके धम्ममित्र यांचंही आगमन. श्रावस्ती वासीय हे सर्व नगरीतून आलेले आहेत. जेतवन नगरीतून आलेले इकडं पाटीदार जेतवन नगरीतून आलेल्या आमच्या ह्या भगिनी बौद्ध उपासिका. जेतवन नगरीतील हे सर्व रहिवाशी. सदर बाजार या परिसरातून जेतवन नगरीतून आलेले. तर बंधूंनो बोलू नका. मौन आहे. याच्यामध्ये आपल्याला शक्ती लावायची. मौन पूजास्थानात जाईपर्यंत आपल्याला मौन पाळायचं. तर काही वेळा आपण या बोधिवृक्षाचं स्मरण करू. कल्पना करा की या बोधिवृक्षाखाली आणि जणू काही तिथे हे विराजमान झालेले आहे अशी कल्पना करा. डोळे मिटा थोडा वेळ आणि आपण बोधिवृक्षाखाली इथं आलेलो आहोत. हा पिंपळ वृक्ष म्हणून परिचित आहे. वनस्पती शास्त्रामध्ये या वृक्षाचं महत्त्व सांगितलेलं आहे. हा वृक्ष पूर्ण औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. या वृक्षाची पानं औषधी आहेत. त्याच्यात औषधी गुणधर्म आहेत. याची पान औषधी चालू आहे. त्याच्यात औषधी गुणधर्म आवाज येतोय. जवळ धरत नाही. या औषधी गुणधर्म आहे. आणि या वृक्षा इकडे बघा. या वृक्षामधून रात्र आणि दिवस ऑक्सिजन आणि म्हणून या वातावरणाचं ऑक्सिजनचं प्रमाण संतुलित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या वृक्षाची लागवड केली जाते. सुमन मुळगावकर हे केलको फोटो काढला. व्हिडिओ आणि फोटो दोन्ही बी. त्यांनी जवळजवळ 500 एकराचा परिसर असेल. त्या परिसरामध्ये याच्या फांद्या तोडल्या. हा फोटो आणि व्हिडिओ. लागवड केली आणि एवढे तिथे जंगल झालेले बोधिवृक्षाचं जे पिंपरी चिंचवडमध्ये असते. त्यांनी जर केलको रोडला जर गेला तर याची झाडं पाहायला मिळतील. तिकडे अशा पद्धतीने विविध औषधी गुणांनी परिपूर्ण असलेला वृक्ष. त्याचबरोबर या वृक्षाला महत्त्व तथागत भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं म्हणून आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने या वृक्षाचं पूजन आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम आदरणीय धम्मचारी संघादित्य यांना विनंती आहे की त्यांनी पुष्प अर्पण करावं आणि बोधिवृक्षाचं पूजन करावं. त्यानंतर धम्मचारी अनुमती तिथं त्यांना विनंती आहे की त्यांनी मेणबत्ती अर्पण करावी. इथे ठेवा. इकडे या मागं. अभययुतींना विनंती आहे की त्यांनी अगरबत्ती प्रज्वलित करावी. या ठिकाणी बोधिवृक्षाची 3 पारंपरिक वस्तू अर्पण करून पूजा होत आहे. सर्वांनी यानंतर त्रिवार वंदन करणार आहोत आपण.
सर्वांनी हात जोडा. सगळ्यांनी म्हणायचं आहे बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं. यानंतर बोधिवृक्ष गाथा आपण पठण करणार आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहे. आपण माझ्या गरमीने खर्च करायला लागले. इकडे बघ. लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. अर्थात तथागत बुद्धाने ज्या बोधिवृक्षाखाली बसून माळ, राग, द्वेष, मोह आणि मारसेना सर्व शत्रूंवर विजय मिळवून सर्वत्वाला ज्ञानास प्राप्त केले त्या बोधिवृक्षास नमस्कार करतो. बोधिराज बुद्धाद्वारे पूजित आहे. मी सुद्धा याची पूजा करते. बोधिराज तुम्हाला माझा नमस्कार. पुढे म्हणजे या बोधिवृक्षाखाली सर्वत्राला ज्ञानास प्राप्त केले आहे. त्या बोधिवृक्षास हे बोधिराज बुद्धाद्वारे पूजित आहे. बुद्धाद्वारे मी सुद्धा याची पूजा करतो. बोधिराज हे बोधिराज तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्हाला माझा नमस्कार असो. 3 वेळा बंद करायचा आहे. यानंतर या ठिकाणी ज्या पारंपरिक वस्तू घेतलेल्या महिला आहेत तर त्यांना विनंती आहे की त्यांनी सगळ्यात पुढं जायचं आहे आणि जिथे आपण पायऱ्यांवर चढणार आहोत तिथे दोन्ही बाजूला इकडे. आता मी जातोय, मला दे माझ्या एकदा काढा, मग मी सगळ्यांचं करतो. काय झालं
नाही ना खत दिसलं नाही पाहिजे. खत पण दिसलं पाहिजे. ही जी आहे ना झालं का चालू वर धरायचं हां चालत राहा इथं जरा धरा तुम्ही चालू आहे परत असं करा प्रत्येक लेडीजच्या हातात द्या. मागं जरा सारखा अंतर समान पाहिजे हां हां थोडं थांबा हां या बरोबर आहे माझा व्हिडिओ आहे फक्त मध्ये मध्ये माझ्या येऊन आहे म्हणजे झालं. त्याला सांग मला मेन फोटो काढायचा. सांग तू इथे मागे
अशा पद्धतीने आपण या पूजेमध्ये बोधिवृक्षाचं पूजन केलेलं आहे, आपल्या आदर्शांचं पूजन केलेलं आहे, त्याचबरोबर भगवान बुद्धांनी त्यांचा धर्म याचंही पूजन केलेलं आहे. आणि आता काही मिनिटांकरता आपण शांत बसणार आहोत आणि पंचायत जसे आहे तसेच आपण 3 वेळा पंचायत काही मिनिटांना शांत बसावं, लेट होईल, आपण शांत फोन बंद कर. सायंकाळी या शिबिराचा समारोप होत असताना ही विशेष अशी पूजा आपण अध्यक्षांची केलेली आहे. आपल्या वीज प्रसिद्ध आहे ते कल्पना ही कल्पकता आज पूजा पूजेला ते हात बसा की या लवकर. ज्या पद्धतीने बुद्धाला वस्तू अर्पण करतात, ज्या पद्धतीने ते आपल्या आदर्शांचं पूजन करतात, त्यांचा गौरव करतात, त्यांचं गुणगान करतात, त्याच पद्धतीचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा या उद्देशाने कालपासून महाराष्ट्रात शिकले त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी नाव घेईन आणि श्रुती काळ्यापासून आपण त्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम आहे दत्तगिरी जाधव, बीटेक फार्मसी झालेले आहे. सुमेध भगवान कडाकुश आर्किटेक्ट झालेले आहे. सागर ओवळ ही फार्मसी केलेली आहे. प्रज्ञा ओवळ हे फार्मसी केलेली आहे. दत्तात्रय जळाकुश BA आहे. धर्ममित्र विलास दादे MA BEd आहे. राहुल देवगाव MA लीब आहे. विजय भंडारे MA BEd आहे. धर्ममित्र प्रकाश कांबळे पाली BA आहे. पाटील BA आहे. अपर्णा सावंत MBA आहे. राजेश कांबळे BA आहे. सुकन्या खरात BE आहे. संकेत गडकरी ENCC आहे. विश्वास सावंत हॉटेल मॅनेजमेंट आहे. आणि असे अनेक बंधू या ठिकाणी बाबासाहेबांच्या जवळ 14-15 लोक सुशिक्षित पदवीधर शिक्षित असे आहेत. तर त्रिवार काळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करतो. अशाच पद्धतीने त्यांनी आपलं शिक्षण पुढेही चालू ठेवावं आणि बाबासाहेब
सदस्य म्हणाले की आजन्म विद्यार्थी आहे, तर यांनी या डिग्र्यावर न थांबता शेवटपर्यंत अजूनही डिग्र्या हस्तगत कराव्यात आणि बौद्ध समाज जो आहे तो शिक्षित उच्च शिक्षित आहे हे आपण सिद्ध करावं. तर आजच्या या पूजेच्या प्रसंगी त्यांचं आपण स्वागत केलं. म्हणजे आपण सर्वांनी या पूजेमध्ये या शिबिरामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल सुद्धा आपण त्रिवार टाळ्या वाजवून आपलं सर्वांचं स्वागत करणार. आणि त्यानंतर त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्ता पूजा घ्यावी. आणि काल जसं आपण सांगितलं होतं की आपल्याला समोर घ्यायचं जाताना ह्या पद्धतीने आहे इतका माणूस समोर अतिशय हळूवारपणे घ्यायचं आहे, वर्णन करायचं आहे आणि आपली जी काही कृतज्ञता ती बुद्धाप्रती समर्पित करायची. सगळ्यांनंतर पूजेमध्ये सहभागी होता. अत्यंत सुंदर, अत्यंत आपल्या मनाला आपल्या हृदयाला परिशुद्धतेची, भक्तीची आणि श्रद्धेमध्ये तल्लीन आणि लीन करणारी असलेली सप्ताहपूजा आता पायऱ्यांनी सांगितलेलं आहे. इसवी सन 7व्या शतकामध्ये आचार्य शांतीदेव यांनी तयार केलेली ही सप्ताहपूजा ती हिंदीमध्ये आहे. याचं प्रत्येक एक अंग आहे ते बुद्ध भगवान बुद्धांच्या जे महान बुद्धत्वाचे गुण आहेत त्या गुणांना अनुसरून त्या सुंदर शब्दांची रचना या सप्ताहपूजामध्ये केलेली आहे. आणि आपण ओम हरी परमे 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 ओम हरि 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 परमे ओम मणि पद्मे 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 ओम तिकडचं दाखवायचं इथे तू जातो त्यांच्यासोबत मी करतो जा त्यांच्यासोबत ओम मणि पद्मे ओम मणि पद्मे ओम मणि पद्मे
पद्मे हूँ, ओम मणि 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 पद्मे हूँ. हे जा की त्याला पाठवा की, त्याला पाठव, ये तू, त्याला पाठवा की. पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, ओम मणि पद्मे हूँ, तू बी जा की त्यांच्यासोबत जा. मणि पद्मे हूँ, ओम 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 मणि पद्मे हूँ. माणसाने हिंसा, चोरी आणि निष्काळजी यांच्यापासून विरत होणे याला सुचिता म्हणतात. वाक्य सुचिता म्हणजे काय? वाक्य सुचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे. आणि मनसुचिता म्हणजे काय? मनसुचिते भिक्षूला कामवासना झाल्यास कळते की आपल्यामध्ये वैश्विक कामवासना उत्पन्न झाली आहे, आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते. त्याचप्रमाणे आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पन्न होते आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी द्वेष म्हणजे व्यापार उत्पन्न झाल्यास त्याला कळते
त्याप्रमाणे द्वेषाचा उद्भव, त्याचा त्याग आणि भविष्यात द्वेष कसा उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते. त्याच्या ठिकाणी आळस, तंद्रा, सत्य, नमृत्य, उद्धटपणा, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याला जाणीव होते. त्याचप्रमाणे या सर्व मानसिक दुःख स्थितीचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरत ही चित्त स्थिती कशी साधायची असे याचे ज्ञान असणे म्हणजे मानसिक शुचिता. जो काया वाचामुळे शुद्ध पवित्र आहे, जो निष्पाप, स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे, त्याला लोक निष्कलंक म्हणतात. शुचितेचे 3 प्रकार आहेत: कायाची, वाचेची आणि मनाची शुचिता. कायाची शुचिता म्हणजे काय? काया शुचितेत मनुष्य हिंसा, चोरी, काम, मिथ्याचार यापासून परावृत्त होतो. याला काया शुचिता म्हणतात. वाक्य शुचितेत म्हणजे काय? वाक्य शुचिता मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यापासून दूर राहतो. त्याला वाक्य शुचिता म्हणतात. मन शुचिता म्हणजे काय? मन शुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्ष्या यापासून परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो. याला मन शुचिता म्हणतात. शुचितेचे हे 3 प्रकार आहेत. 5 प्रकारच्या दुर्बलता आहेत. त्या साधनेला बाधक ठरतात. त्या कोणत्या? जीव हिंसा, चोरी, काम, मिथ्याचार, असत्य भाषण, आळस, वाढविणाऱ्या मद्याचे सेवन. या 5 दुर्बलता साधनेतील अपयशाची 5 कारणे आहेत. साधनेतील या 5 बाधा दूर केल्यावर 4 प्रकारच्या सावधानतेचा, स्मृती व स्थानांचा मनात उद्भव घडेल असे वागले पाहिजे. पहिल्या सावधानतेत भिक्षू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक, जागरूकपणे आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे मानून कायानुपशना करीत जीवन व्यतीत करतो. वेदनानुपशना त्यावेळेला त्या केवळ वेदना आहेत असे मानून वेदनानुपशना करीत जीवन व्यतीत करतो. चित्त हे चित्त आहे असे मानून चित्तानुपशना करीत जीवन व्यतीत करतो. चित्तात उत्पन्न होणारे विचार, धर्म ते केवळ चित्तधर्म आहे असे मानून धर्मानुपशना करीत प्रयत्नपूर्वक, जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवतो. जेव्हा साधनेतील 5 दुर्बलता दूर होतात तेव्हा 4 सावधानतांचा, स्मृती व सणांचा जय होतो. घात, अपयश 3 प्रकारचे आहेत: शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात. शीलघात म्हणजे काय? जीवहत्या, चोरी, सप्तम अंग पुण्य तथा आत्मभावादि परिज्ञान एवं सब करके मैंने जो पुण्यार्जन किया है उससे सब प्राणियों का सर्व
धम्मक्रांती शिबिर सातारा, त्रिरत्न बौद्ध महासंघ सातारा, TBMS सातारा. जय